ओके. तर आज आपण बघूयात गोल्डने काय केलंय. परवा दिवशी आपण आपला सेटअप बघितला. त्याच्यानंतरनं काल आपण भरपूर पेअर बघितले आणि आज आपण परत बघूया, की आज नेमकं काय करायला पाहिजे होतं किंवा भरपूर लोकांनी काय केलंय किंवा ज्यांना जमलं नाही त्यांचं पण बघू. आणि हे काय मी अ, काय म्हणतात ते कॉपी पेस्ट करून किंवा काहीतरी करून दाखवत नाहीये. जे मार्केटमध्ये ॲक्चुअली झालंय, तेच फक्त मी तुम्हाला आपल्या इंडिकेटरने कसं काम केलंय ते दाखवतोय. म्हणजे तुम्ही कसं अजून त्याच्यात इम्प्रूव्ह करावं. आणि भरपूर जणांना वाटत असेल, की मग हे लाईव्हला येऊन का नाही दाखवत, हे नाही. पण खरं सांगायचं तर हे लाईव्हला येऊन दाखवणे, लाईव्हला बसून 2-3 तास टाईमपास करणे, एवढा वेळ प्रत्येकाला भेटू शकतो असं नाही आहे. कारण प्रत्येकाला आपापले वैयक्तिक कामं असू शकतात किंवा बिझी शेड्यूल असू शकतं. ओके. फक्त महत्त्वाचं काय आहे, की तुम्हाला असा सेटअप एकदम व्यवस्थित भेटणे आणि त्याच्यावरती तुम्ही काम करणे, भरपूर पेअरमध्ये काम करणे आणि त्याच्यातून तुम्ही प्रॉफिट जनरेट करणे, हे किती महत्त्वाचं आहे हे बघा तुम्ही. ना की हा कॉल देईल, टिप्स देईल, नॉलेजेस देईल, मग मला सपोर्टच करेल. कारण मी भरपूर दिवसभर जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं मी प्रत्येकाला हे करतो आणि असं काय म्हणतात ते सपोर्ट करतो. त्याच्यानंतरनं मी रिप्लाय पण देतो. आणि राहिला प्रश्न ह्याचा इंडिकेटरचा, तर इंडिकेटर भरपूर जणांना दिलेलं आहे अक्षरशः. म्हणजे ज्यांनी Googleचे फॉर्म फिल केलेले आहेत त्यांना सगळ्यांना देऊन टाकलेलं आहे इंडिकेटर आणि प्रत्येकजण यूज करतोय. ओके. तर आता इथं ह्या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे, की गोल्ड कुठून खाली पडतंय. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय इथून खाली पडतंय. तर आपल्याला कॅल्क्युलेट कुठून करायचं आहे, ह्या टॉपपासून करायचं आहे. हां. तर आपण हे जे ड्रॉइंग रिमूव्ह केल्याच्यानंतर सिम्पल झूम करूया आणि कॅन्डल बघूया कोणती आहे. कॅन्डल आहे 7 मेची 20:30. ओके. 7 मे आणि इथं 20 आणि इथं 30 मिनटं. ओके. डाऊन साईडचं स्ट्रक्चर. ओके. लगेच आपली रेंज आली. इथून आपण बॉक्स खाली ड्रॉ करायचा आहे आणि बघू काय केलं आहे गोल्डने ते. गोल्ड असा पेअर आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित काम केलं गोल्ड आणि सिल्वरमध्ये, तर तुम्ही कुठं निघून जाताल तुम्हाला पण कळणार नाही. फक्त तुमच्यामध्ये हे पाहिजे, पेशन्स पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. माइंड तुमचं नीट पाहिजे. आता ह्या ठिकाणी बघा, डायरेक्टली ओपनिंग इथं झालेली आहे गोल्डची. ओपनिंग झाल्याच्या नंतरनं थोडंसं ब्रेकडाऊन दिसते. नंतरनं कंटिन्यू मार्केट वरती गेलं आहे. ओके. वरती गेल्याच्या नंतरनं आपण त्याची अजून एक रेंज काढली. ओके. ही एक 50%ची रेंज. त्याच्यानंतरनं अजून एक रेंज काढू आपण, जी असेल 25%ची रेंज. आणि ही 50%ची रेंज समजा आपण डिलीट केली आणि थोडंसं बघितलं, तर बरोबर इथं ब्रेकडाऊन दिल्याच्या नंतरनं गोल्ड वरती गेलं. ह्याला पण स्ट्रक्चरला वरती हे केलं, हे केलं, ब्रेक अप केलं. त्याच्यानंतरनं अप साईड ब्रेक हे केलं. त्याच्यानंतर थोडंसं खाली आलं साईडवर आणि वरती बरोबर पिन पॉईंट इथे जर बघितलं तुम्ही, तर ह्या लेवलपासून गोल्ड पडलेलं आहे खाली. म्हणजे ही लेवल जी आहे, हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर ते अजून पण मार्केटला खालच्या साईडला घेऊन चाललं आहे. आणि आज जर बघितलं ते बरोबर गोल्ड डाऊन साईड ओपन झालं आहे. म्हणजे थोडंसं ह्या साईडला आलो आपण, तर इथं ओपन झालं आहे. इथं ओपन इथं झालं आहे आणि खाली आलं आहे. तर आपण प्रत्येक एक स्विंग बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके. तर हाच बॉक्स जर आपण इथे खाली ठेवला इथे, तर तुम्हाला काय कळतं आहे, की मार्केटमध्ये एक इथं 75%ची लेवल आहे. आणि जर नीट बघितलं तर गोल्डने इथं पिन पॉईंट 75%ला थोडासा सपोर्ट घेऊन वरती गेलं आहे. जर नीट बघितलं तर ही स्विंग आहे, ही शेवटची स्विंग. त्या स्विंगचं मार्केटने इथं सपोर्ट घेतलेला आहे. इथं तुम्ही बघा पिन पॉईंट सपोर्ट घेतला आहे, रिटेस्ट केलं आहे मार्केटला, परत वरती गेलं आहे अपसाईडला. आता या अपसाईडला कुठपर्यंत जाणार आहे, कारण हे 75%चा सपोर्ट मार्केटनी व्यवस्थित हे केला आहे. हे जर गोल्ड ह्याच्यावरती गेलं, ही जी लेवल दिसते ह्याच्यावरती गेलं, तर मग हे स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण झाले असं समजायचं. आणि मग ही डाऊन साईडची जी कॅनल दिसती त्याची रेंज काढून मग आपण अप साईडचं करायचं आहे. ओके. पण त्याच्या आधी आपण अजून डीपमध्ये बघू, की आपला जो हा बॉक्स आहे त्याने कसं काम केलेलं आहे. सेम जिथं आज ओपनिंग झाली तिथं बघितलं किंवा ह्या साईडला बघितलं किंवा जिथून पडतंय तिथून कुठून पण, इथून पडतंय, इथून पण तुम्हाला दिसतंय स्ट्रक्चर कंप्लीट. इथून लास्ट स्विंग दिसते तुम्हाला, जिथं क्लोजिंग झालं तिथून दिसते मार्केटवरती चाललेलं. थोडंसं जर झूम केलं ह्या ठिकाणी, तर तुम्हाला दिसेल मार्केटने काय केले ते. इथे जर बघितलं की मार्केट जिथून वरती चाललंय, ओके, जिथून वरती चाललंय मार्केट, तर बरोबर तुम्हाला एक 50%ला एक सेलिंगचा ट्रेड भेटतो इथं ह्या ठिकाणी. आणि हा ट्रेड समजा तुम्ही कॅप्चर केला, ही रेंज वरून घेतली खाली अशी ठेवली, तर खाली पण तुम्हाला पिन पॉईंट बाईंग भेटते आहे इंट्राडेमध्ये. बाईंग किती आहे ही 120-130 पिप्सची आहे. समजा ही बाईंग पण तुम्ही कॅप्चर केली
खालून असं कॅन्डल टू कॅन्डल लावलं आणि हे कॅप्चर करून टाकलं, इथं एंड करून टाकला. परत मार्केटनी वरून खाली आलेलं आहे इथून आणि खाली परत सपोर्ट घेतलेला आहे 50%चा. इथून परत तुम्ही बाईंगला बसू शकता. म्हणजे स्कॅल्पिंग म्हणता येणार नाही, याला हे प्रॉपर ट्रेडच आहे, फक्त प्लॅन केला पाहिजे व्यवस्थित. आणि हा कितीचा आहे? 310 पिप्सचा आहे. परत तुम्ही इथून जर वरती हा बॉक्स लावला तर तुम्हाला वरून दिसतंय एकदम पिन पॉईंट इथं एक मार्केटनी 75% पासून सेलिंग दिलेली इथून. इथून हे जी सेलिंग दिसते प्रॉपर खाली सेलिंग दिलेली आणि ती सेलिंग कुठपर्यंत दिली आहे? हाच जर बॉक्स घेतला तुम्ही, हा बॉक्स, आणि वरून जर ठेवला, समजा आपण इथून ठेवला किंवा इथून ठेवला, तर खाली ॲप्रॉक्स तिथपर्यंत आलेलं आहे. आणि तिथून परत हा वरती ठेवला किंवा हा बॉक्स काढून टाकला किंवा इथं ठेवला तर वरून पण एक 50%, 90% इथपर्यंत 75% ह्या छोट्या बॉक्सच्या पण 75%पासून सेलिंग दिलेली आहे प्रॉपर. आणि सेलिंग पण खाली, समजा हा बॉक्स आपण डिलीट केला आणि जिथून सेलिंग येते तिथं जर हा ठेवला असा, तर खालीही तुम्हाला दिसतंय की इथं ब्रेकडाऊन दिलेलं आहे. इथं ब्रेकडाऊन दिल्याच्या नंतर वरती प्रॉपर गेलेलं आहे. आणि कुठून रेजिस्टन्स घेतला आहे ते बघा. हाच बॉक्स घेऊन आपण इथं ह्याच्या बॉडीला लावणार आहेत. खाली बॉडीला लावलं की वरती बरोबर प्रॉपर एक सेलिंग भेटते आपल्याला. किंवा ह्याचं हे पण घेतलं तुम्ही, रेड आणि ग्रीनचं हे कॅन्डल जरी घेतली, विकनी जरी पकडलं तरी पण सेलिंग तुम्हाला प्रॉपर भेटते. पण एवढंच की तुम्हाला बॅक टेस्टिंग थोडंसं करावं लागेल. विक किंवा बॉडी, शक्यतो बॉडीने घ्यायचं आहे, इथून बॉडीने घ्यायचं आहे. एवढंच की हे छोटा मोठा गॅप का राहतो की समजा हे मार्केटनं कुठंतरी अपूर्ण स्ट्रक्चर ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे ते तसं होतं. पण हे एकदा दोनदाच होतं, पूर्ण दिवस होत नाही. आणि इथून जर आता तुम्ही बघितलं तर वरनं बॉडीपासून लावलं तर प्रॉपर परत 50% इथून मस्तपैकी एक सपोर्ट घेतलेला आहे गोल्डनी. इथून पण तुम्ही एखादं स्कॅल्पिंग करू शकता. इथं आरामात इथून किती आहे? 100-110 पिप्स. ओके. आणि परत जिथून खाली पडते मार्केट तिथं जर तुम्ही पिन पॉईंट ठेवलं इथं, कारण हे स्ट्रक्चर जर तुम्ही नीट विचार केला तर गोल्डने इथं पण थोडासा गॅप ठेवला होता, इथं पण थोडासा गॅप ठेवला होता. ह्याचा अर्थ काय असतो माहिती आहे का? की गोल्डला ह्याच्यावरती एकदा जायचं आहे आणि तेच झालं आहे आता. पूर्ण नीट जर बघितलं तुम्ही तर हे स्ट्रक्चर पूर्ण इथं कंप्लीट केलं, इथून खाली आलं, इथं कंप्लीट केलं, इथं खाली 75%ची लेवल पण होती मोठी. तुम्ही म्हणताल की टच नाही केली, काय काय वेळेस मोठी स्पाईक मारतं गोल्ड आणि इथं एक वीक तयार होते, अशी वीक टच होते, पण कधी कधी होत नाही तयार. मग आपल्याला, आणि इथं हे पण भरपूर फॅक्टर्स असतात, लेवल असतात. मग आपल्याला ह्याच्या आतमध्ये कॅनल क्लोज झाल्याच्या नंतर एक छोटा मोठा ट्रेड प्लॅन करायचा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर नीट बघितलं तर पूर्ण अपसाईड, जे की इथं आपण बघितलं, इथं छोटासा गॅप ठेवला होता, आपण बॉडीपासून खाली घेतलं, इथं छोटासा गॅप होता. हे सगळे गॅप फिल करत मार्केट अपसाईडला पूर्ण लिक्विडिटी ग्रॅप करत वरती चाललेलं आहे. आणि हीच जर बॉक्स तुम्ही इथं ठेवला तर वरून तुम्हाला दिसतंय की गोल्डने पूर्ण मस्तपैकी इथं 75%ची पण लेवल ही केली होती, वरती ब्रेक केली होती. तर ह्याचा अर्थ मार्केटला अजून वरती जायचं आहे. आणि ब्रेक केल्याच्या नंतर ना जर खाली येते तर काय करायचं? हाच बॉक्स घ्यायचा आहे आणि बॉडीपासून बरोबर पिन पॉईंट खाली एक तुम्हाला 75%ला इथं एंट्री सापडती आहे तुमची बाईंगची. आणि बाईंगची एंट्री काही सोपी नाही. नीट बघितलं तर डायरेक्टली 130 पिप्स आहे. तर हा सगळा विषय शिकण्यासारखं भरपूर आहे. फक्त तुम्हाला हे इंडिकेटर वापरता आलं पाहिजे. आणि हे इंडिकेटर ॲटोमॅटेड पूर्ण का काम करतं आहे? तर ह्याच्या मागं भरपूर प्रोसेस आहे. हळूहळू मी सगळ्या गोष्टी सांगेल. पण त्याच्या आधी तुम्हाला हे इंडिकेटर ॲक्सेस नसेल तर मला टेलिग्रामला बिनधास्त मेसेज करा. आणि आता इथून वरती चाललं आहे आणि ह्या जर लेवलला मार्केटनी ब्रेकआउट केला तर मग इथून पूर्ण अजून अपसाईडला असं रिटेस्ट करून जाऊ शकतं. पण जर इथूनच बरोबर खाली आलं तर समजायचं मार्केट परत मग ह्याच्या खाली जाणार आहे. कुठं? हे जे छोटंसं इथं गॅप ठेवला आहे, मार्केट परत मग ह्याच्या खाली जाणार आणि तो 100% रेंज कंप्लीट करणार, असा विषय आहे सगळा. तर एक स्विंग तुम्ही ट्रॅक करायला शिकलात किंवा शिकणार आहात इथून पुढे. फक्त इंडिकेटरवरती व्यवस्थित काम करा. आता लोकांना वाटेल की हे इंडिकेटर आम्ही वापरत नाही, आम्ही प्लेन चार्ट वापरतो. पण हे इंडिकेटर नाही आहे, हे कॅल्क्युलेटेड, म्हणजे थोडक्यात हे कॅल्क्युलेटर आहे आपलं. ह्याच्यात फक्त आपण व्हॅल्यू फीड केलेले आहेत आणि हे तुमचं कॅल्क्युलेटर आहे. जसं तुम्ही फोनमध्ये कॅल्क्युलेटर वापरता, हे तुमचं कॅल्क्युलेटर आहे. ओके. तर काय तुमचे क्वेश्चन असतील किंवा अजून तुमचे काही छोटे मोठे डाऊट असतील तर मला बिनधास्त विचारा. ओके. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवू. अजून जर काय असेल तर बिनधास्त सांगा. त्याच्या आधी आपण बघू गोल्ड कुठपर्यंत हे केलेलं आहे. समजा आपण हा बॉक्स साईडला ठेवला आणि इथून बघितलं, इथून, तर तुम्हाला एंट्री कुठं भेटली असती? हा बॉक्स इथं ठेवला आहे तुम्ही, हा बॉक्स, आणि तुम्हाला एंट्री इथंच भेटते पिन पॉईंट ह्याच्या 50% रिटेस्टला. म्हणजे
इथे एकतर ब्रेकआउट केलेलं आहे, खाली आलं आहे, पण इथं 50%चा इथं सपोर्ट घेतला आहे आणि हळूहळू कसं एकदम व्यवस्थित वरती चाललेलं आहे आणि ह्या पण लेवलला इथं ब्रेकआउट केला आणि वरती गेले. आणि समजा तुम्हाला एंट्री कुठंच भेटली नाही आहे, तर हळूहळू एक एक तुम्ही ट्रॅक करत जा ना. इथून तुम्हाला पुल बॅक भेटला, हा पुल बॅकला इथं 50%ला इथं सपोर्ट आहे, इथून बाईंग करा, खाली एस एल लावा 2-3-4 पॉईंटचा. किती म्हणजे सोपं करून टाकलेलं आहे तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला त्याच्यावरती व्यवस्थित काम करायचं आहे. ओके, धन्यवाद. अजून कशावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा बिंदास. धन्यवाद.